बीडमधील सरपंच हत्या प्रकरण असो किंवा परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण, पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार झाल्यानंतर संजय राऊतांनी केलेली टीका असो किंवा महायुती सरकारमधली धुसफूस, महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत कुठे, असा प्रश्न स्वतः त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना पडला असेल तर नवल वाटायला नको. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आवाज म्हणून भूमिका घेणाऱ्या जयंत पाटलांचं दर्शन गेल्या काही दिवसांमध्ये दुर्मिळ झालंय. योगायोग म्हणा किंवा आणखी काही, जयंत पाटलांबाबत चर्चा सुरू असताना जयंत पाटलांनी इस्लामपूरमधील इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनासाठी नितीन गडकरींना आमंत्रित केलंय. जयंत पाटलांच्या राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेजच्या नवीन वसतिगृहाचं आणि जिम्नॅशियमचं उद्घाटन गडकरींच्या हस्ते होणार आहे. जयंत पाटील भाजपात प्रवेश करण्याबाबतच्या चर्चा अनेकदा डोकं वर काढतात. आता देखील त्या चर्चांचा पुनर्जन्म होणार का हे पाहावं लागेल. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत. विजय, जयंत पाटलांबद्दल सुरू असणाऱ्या जुन्या चर्चा आता नितीन गडकरींच्या इस्लामपूर भेटीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने सुरू होताना दिसत आहेत. काय नेमकं घडतंय आणि गेल्या काही दिवसातल्या जयंत पाटलांची एक प्रकारची माध्यमातली निष्क्रियता काय सांगते? अमोल, अगदी बरोबर आहे. कारण जयंत पाटील यांचं नेमकं काय चाललंय हा प्रश्न केवळ आपल्याला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. कारण ज्यावेळी विधानसभेचे निकाल लागले, विधानसभेचे निकाल लागल्यानंतर जयंत पाटील हे कुठल्याही पक्षाचे असे किंवा राजकीय या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय आपल्याला पाहायला मिळालेले नाहीत. आणि त्याच्याबरोबरच आज त्यांचे जे कॉलेज आहे त्या संदर्भातला एक जो कार्यक्रम आहे त्याचं उद्घाटनाला त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. एकूण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील हे पक्ष सोडणार, भाजपमध्ये जाणार, अशा पद्धतीच्या अनेक प्रकारच्या चर्चा आहेत ते या ठिकाणी सुरू होत्या. मात्र आता हे चर्चा आणखी वाढण्याचं कारण म्हणजे या त्यांच्या जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांना त्यांनी बोलवलेलं आहे. एकूण जर बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं की जयंत पाटील यांचे केंद्रीय नेतृत्व असेल किंवा राज्यातील नेतृत्व असेल यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही आणि जयंत पाटील यांना बदनाम करण्याचं हे काम सुरू आहे असं देखील म्हटलेलं आहे. मात्र असं असलं तरी राज्यातली चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारे चर्चा आहेत त्या सुरू झाल्या. कारण जयंत पाटील हे पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सक्रिय दिसले नाहीत. त्याचबरोबर राजकीय कुठल्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे तो पाहायला मिळाला नाही. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, जयंत पाटील यांचं नेमकं काय सुरू आहे हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. आणि त्यामध्येच हा नितीन गडकरी यांच्यासोबत घेतलेला हा कार्यक्रम त्या शंकेमध्ये आणखी भर टाकतो. आणि त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला की जयंत पाटील यांचं नेमकं काय चाललंय. या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांशी ज्यावेळी आपण संवाद साधला, संपर्क साधला, त्यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळे ज्या अफवा आहेत त्या या उठवण्यात येत आहेत. जयंत पाटील यांचं नेतृत्व हे शरद पवार यांनी उभा केलेलं आहे. आणि ज्यावेळी शरद पवार यांचा पक्ष संकटात असेल त्यावेळी जयंत पाटील हे पक्षाला सोडून जाणार नाहीत आणि त्यांचा जो काही निर्णय असेल तो आमच्यासाठी कायम असेल असं देखील इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय. त्यामुळे जयंत पाटलांचं नेमकं काय चाललंय हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. अमोल, निश्चित जयंत पाटलांचं काय चाललंय हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर कुठल्या दिशेने जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तूर्त धन्यवाद विजय या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.